ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जनतेच्या स्वास्थ्यासाठी कटिबद्ध राहू, आरोग्यमंत्री आबिटकर। दत्तवाड व पंचक्रोशीतील जनतेच्या स्वास्थ्यासाठी प्रत्येकाच्या उत्तम निरोगी जीवनाकरिता कटिबद्ध राहू असे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या पायाखुदाई शुभारंभ प्रसंगी बोलताना म्हणाले। दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीसाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 16 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून या रुग्णालयासाठी 72 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये 50 बेड रुग्णालयाची इमारत उभारण्यात येणार आहे। याकरिता आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली बांधकामाचा पायाखुदाई पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी डॉक्टर यड्रावकर म्हणाले, या नूतन इमारतीच्या दत्तवाड येथे सुसज्ज अशा 50 बेडच्या रुग्णालयामध्ये नजीकच्या गावातील व सीमा भागातील रुग्णांना याचा पुरेपूर सुविधा देऊन यासाठी असंख्य रुग्णांना याचा लाभ होणार आहे। या कार्यक्रमावेळी खासदार धैर्यशील माने, गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौगले, सरपंच चंद्रकांत कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी सावकार मादनाईक, उपविभागीय अधिकारी मौसमी चौगले, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, दशरथ काळे, प्रमोददादा पाटील, धन्यकुमार सिद्धनाळे, उपसरपंच रफिक मुल्ला, अशोक पाटील, नूर काले, राजगुंडा पाटील, प्रकाश चौगले, मनीषा चौगले, अनिता कडाके, लाला मांजरेकर आदी मान्यवरांसह गावातील समस्त ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक स्नेहल भटकर तर आभार संजय पाटील यांनी मानले। महानकर निप्ससाठी संजय सुतार, दत्तवाड।